हॅलो फ्रेंड्स, माझं यूट्यूब चॅनल सोनी ट्युटोरियलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण उद्याच्या पेपरसाठी IMP मुद्द्यांवरती बोलणार आहोत। TYBA PSY 270 अभ्यासाला सुरुवात करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा। मी सांगितलेल्या मुद्द्यांवरती तुम्हाला प्रश्न येता की नाही येत ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या आणि मी तुमच्यासाठी प्रश्नपत्रिका शॉर्टवरती अपलोड केली आहे। तिच्यातून सुद्धा तुम्ही अभ्यास करून व्यवस्थित पेपर लिहा। पेपर मनाच्या भाषेत लिहा, कोरा ठेवू नका, जेणेकरून तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील आणि तुम्ही चांगल्या मार्कांनी पास होणार। आणि तुम्हाला सर्वांना माझ्याकडून उद्याच्या पेपरसाठी बेस्ट ऑफ लक। तर चला आता आपण IMP मुद्द्यांवरती बोलूया। PSY 270 बुक्समध्ये आपले 3 पुस्तक येतात। एक आहे संप्रेषण आणि मानवी विनिमय, दुसरा आहे समायोजनाचे स्वरूप आणि समस्या, आणि तिसरा आहे परिणामकारक समायोजन आणि वैयक्तिक विकास। यामध्ये आपल्याला 20 प्रश्न येतील। 80 मार्काचा पेपर आहे। त्या 20 मधून आपल्याला पहिले 5 ऑप्शन मधून 4 लिहायचे असतात। मग तुम्हाला याच्यामध्ये 15 मार्कावरती या 2 पुस्तकांमधून येतील आणि 5 याच्यातून येऊ शकतात। पुस्तकातून कुठलाही प्रश्न कोणत्याही पद्धतीने विचारतील, म्हणून आपल्याला सर्व पुस्तकातलं थोडं थोडं मुद्दे IMP वाचून जायचे आहेत, जेणेकरून आपण मनाच्या भाषेत त्याची उत्तर लिहू शकतो। त्यासाठी आपल्याला काही शब्दांचा अर्थ समजत नसेल तो अर्थ समजून घ्यायचा आहे। तर चला आपण सुरुवात करूया। आता संप्रेषण आणि मानवी विनिमय हा खूप मोठा लेसन आहे। याच्यावर दरवर्षी पेपरला 1 किंवा 2 प्रश्न विचारले जातात। 100% मोस्ट IMP आहे संप्रेषण आणि मानवी विनिमय, त्यामुळे हा लेसन पूर्ण नक्की वाचून जायचा। त्याच्यामध्ये मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की हे जे स्टार असतात ते स्टारवरती प्रश्न विचारले जातात। स्टारच्या आधारे तुम्ही मुद्दे वाचून जायचे, जेणेकरून तुम्हाला याच्यावरती उत्तर व्यवस्थित लिहिता येईल आणि याच्यावरच प्रश्न विचारले जातात। तुम्हाला प्रास्ताविक वाचायचं आहे पूर्ण लेसन्सचं। जेव्हा आपली परीक्षा जवळ येते, एक्झाम जवळ येते, तेव्हा प्रत्येकाचा पूर्ण अभ्यास झालेला नसतो। काही जणांचा झालेला असतो, काही जणांचा झालेला नसतो, कोणाला काही प्रॉब्लेम्स येतात। मग त्यावेळेस पटकन अभ्यास होण्यासाठी मी तुम्हाला एक आयडिया सांगते की पहिले तुम्ही प्रास्ताविक वाचायचं, या स्टारवरती मुद्द्यांवर वाचायचं, ते लक्षात ठेवायचं। नंतर मध्ये मध्ये काही टॉपिक्स असतील त्याच्यावर एक नजर फिरवून ते लक्षात ठेवायचं। त्यानंतर जो सारांश असतो शेवटी तो वाचायचा, तो लक्षात ठेवायचा। लेसन कशावरती आहे म्हणून तुम्ही बघू शकता। एक एक मुद्दे आपल्याला हे संप्रेषण मानसशास्त्रीय दृष्टिकोन, सामाजिक संबंधाचा पाया, सर्व संप्रेषणावरतीच वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला दिलेला आहे। त्यानुसार ते आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारतील। संप्रेषण शब्द टाकून कधी मानसशास्त्रीय दृष्टिकोन किंवा संप्रेषणाची व्याख्या विचारतील किंवा त्याच्या संज्ञा स्पष्ट करा। वेगवेगळ्या पद्धतीने संप्रेषणावरती प्रश्न येईल। पुस्तक खूप मोठं आहे, त्यामुळे प्रश्न विचारतात। पुढचं लेसन आहे शालेय जीवन। याच्यावरती पण प्रश्न येऊ शकतो। शालेय जीवन हा लेसन सोपाच आहे। शाळा मुलांचा कुतूहल विषय आपल्या नेहमीच्या जीवनशैलीतलंच आहे। शालेय जीवनाची पूर्वतयारी कशी होती, शालेय जीवन आणि किशोरावस्था याच्यावर आला तर एखादी प्रश्न येऊ शकतो। शालेय जीवन आणि समायोजन, किशोरांचे लैंगिक मानसशास्त्र, शालेय जीवनातील किशोरांच्या समस्या, अध्ययन पद्धती, मोस्ट IMP प्रश्न येऊ शकतो। पुढचं लेसन आहे व्यावसायिक जीवन। त्याच्यामध्ये आपल्याला व्यवसायाचे स्वरूप वाचून जायचं आहे। व्यवसायाचे प्रकार व निवड, व्यवसायावरती आपण इझिली उत्तर लिहू शकतो, ते सुद्धा आपल्या नेहमीच्याच याच्यातलं आहे। नंतर आहे मानवी समूहातील विनिमय, लेसन क्रमांक 12। याच्यामध्ये समूह संकल्पना आणि अर्थ वाचून जायचं।
समूहाबद्दल, समूह सामाजिक विनिमय, उत्पत्ती, समूहाची कार्यपद्धती हे पण वाचून जायचं. समूह लहान आणि मोठे हे पण अभ्यास करून जायचा. औपचारिक आणि व अनौपचारिक समूह हे पण वाचून जायचं. समूह अंतर्गत आंतरक्रियेचे विश्लेषण, समायोजनाचे स्वरूप आणि समस्या. याच्यामध्ये पण आपल्याला तसंच करायचं आहे. उद्दिष्टे, प्रस्ताविका आणि सारांश वाचायचा आणि मधले मधले पॉइंट्स वाचायचे. समायोजनाचा अर्थ, मोस्ट IMP प्रेरणाचक्र, प्रेरणावरती विचारला जाऊ शकतो. प्रेरणेचे स्वरूप. नंतर आहे धनात्मक मूल्य असणारे समायोजन. विषमायोजन अर्थ व लक्षणे वाचून जायचं. ताटवृत्ती किंवा ताटवृत्ता हे पण वाचून जायचं. स्वप्नरंजन व दिवा स्वप्ने याच्यावरती प्रश्न येऊ शकतो, अभ्यास करून जायचा. लेसन आहे 15. समायोजनाचे निकष आणि नमुने. उत्तम समायोजन वैशिष्ट्य वाचून जायचं. वैद्यकीय जीवशास्त्रीय उपपत्ती याच्यावर आला तर येऊ शकतो प्रश्न. नंतर आहे वैवाहिक समायोजन, याच्यावरती पण येऊ शकतो प्रश्न. चांगल्या वैवाहिक समायोजनाचे घटक. हा प्रश्न पण येऊ शकतो. नेतृत्वाचे प्रकार आणि नेत्यांचा प्रभाव, IMP किंवा नेत्यांचे गुण विचारला जातो परीक्षेमध्ये. समूह सदस्याचे व्यक्तीवर होणारे परिणाम वाचून घ्यायचं. अंतर्मुह आणि बहिर्मुहाबद्दल अभिवृत्ती हे पण वाचून घ्यायचं. त्याच्यावर आलं तर येऊ शकतं. नंतर आहे लेसन क्रमांक 17 पती पत्नी संबंध आणि समस्या, याच्यावर सुद्धा प्रश्न येतोच. त्याच्यामुळे याचे पण IMP टॉपिक्स वाचून जायचे. वैवाहिक समायोजन स्वरूप, सासरच्या व्यक्तींचे समायोजन, याच्यावर प्रश्न येऊ शकतो. हे वाचून जायचं. वैवाहिक समाधान आणि विषमायोजन हे पण वाचून जायचं. हा प्रश्न पण येऊ शकतो. उपबोधन केंद्रित स्वरूप व कार्ये, याच्यावर IMP करत आहे मी. हा वाचून जायचा. उपबोधन घटस्फोटाचे परिणाम, याच्यावर पण प्रश्न येऊ शकतो. वैवाहिक विषमयोजनाची समस्या व त्याचे परिणाम, हा प्रश्न येऊ शकतो. पालक आणि मुले परस्पर संबंधातील समस्या, या लेसनवर पण प्रश्न येतोच.
हा लेसन सुद्धा नीट करून जायचा. हे सुद्धा आपल्या नेहमीच्या जीवनशैलीतलंच आहे. कौटुंबिक वातावरण, मुलांचा विकास, पालकांचा मुलांवरील प्रभाव असा प्रश्न येऊ शकतो. पालकांच्या व्यक्तिमत्त्वाचे मुलावर प्रभाव पाडणारे घटक असाही प्रश्न येऊ शकतो. शिस्तीचे महत्व हा परीक्षेला विचारला गेलेला आहे प्रश्न, म्हणून हा पण करून जायचा. शिस्त ह्या शब्दावरती कोणत्याही पद्धतीने प्रश्न येऊ शकतो. शिस्तीचे प्रकार सांगा किंवा शिस्त म्हणजे काय, शिस्तीची मूलभूत तत्वे, सदोष संगोपन पद्धती याच्यावर पण प्रश्न येऊ शकतो. मोस्ट IMP. परितोषकाविषयी मार्गदर्शन हे पण विचारू शकता इकडे. भावंडातील परस्पर संबंध व समस्या. आधी उद्दिष्ट वाचायचे, नंतर प्रास्ताविक वाचायचं. याच्यावरती येऊ शकतो प्रश्न. भावंडातील परस्पर संबंधाचे प्रकार स्पष्ट करा किंवा याच्या भावंडातील संबंधाचे नियामक घटक, याचे थोडे मुद्दे वाचून जायचे. दोन पिढ्यांमधील संघर्ष आणि समस्या या लेसन्सवर सुद्धा प्रश्न येतोच. मोस्ट IMP. याच्यामध्ये तुम्हाला युवा पिढी आणि मध्यमवयीन पालक याच्यावर प्रश्न येऊ शकतो. याच्यावरती तुम्ही अर्थाने लिहू शकता वाचून. याच्यावर पण प्रश्न आलेला आहे. सून आणि सासू सासरे संबंध. मोस्ट IMP. प्रौढ पिढी आणि मध्यमवयीन पिढी. किंवा सासरच्या व्यक्तीची होणाऱ्या संघर्षाची कारणे याच्यावर येऊ शकतो. शेवटच्या लेसन मधून 5 ते 6 प्रश्न येतीलच. वृद्धावस्थेतील समस्यांचे निर्धारक. पुढचं लेसन आहे 21 शिक्षणाची निगडीत समस्या. त्याच्यामध्ये प्रश्न येऊ शकतो एखादी. सोपे लेसन आहे, वाचून जायचे. त्याच्या आधारे तुम्ही मनाच्या भाषेत उत्तर लिहू शकता. अभ्यासाशी संबंधित समस्या. परिणामकारक अभ्यास, पुरवठ, एकाग्रता, अध्ययन प्रकार IMP. किंवा अभ्यास पद्धती विचारू शकता किंवा अभिवृत्ती आणि प्रेरणा याच्यावरती विचारू शकता. हे पण वाचून जायचं. प्रश्न काढायचे तंत्र. मनन किंवा प्रपाठ या पॅसेजवर पण अभ्यास करून जायचा. अभ्यास कौशल्य. अभ्यास कौशल्य, वाचनाची गती आणि आकलन. अभ्यास व्यक्तिमत्व. नंतर आहे स्मरण आणि विस्मरण. याच्यावर सुद्धा प्रश्न येतो. स्मरण, व्याख्या आणि स्वरूप महत्वाचा घटक आहे. हा नक्की करून जायचा. संस्कार ग्रहण, शिकणे हे अभ्यास करून जायचं. नंतर शिकण्यातील निर्धारक घटक. नंतर आहे व्यक्ती वैशिष्ट्यानुसार निर्धारक. अभ्यास पद्धतींना अनुसरून निर्धारक.
धारणा याच्यावर पण वाचून जायचं, येऊ शकतं मोस्ट IMP. पुनरावन आणि प्रत्यभिज्ञा हे पण आहे IMP. स्मृती सुधारण्याचे उपाय याचा पण अभ्यास करून जायचा. सर्जनशील विचार हा पण महत्त्वाचा लेसन आहे, याच्यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात. विचार प्रक्रियेचे स्वरूप, तर्क प्रक्रिया, सर्जनशीलता विचारातील घटक. सर्जनशील या शब्दावर प्रश्न विचारला जातो किंवा सर्जनशील विचाराचे टप्पे स्पष्ट करा. प्रश्न सर्जनशील या शब्दावरती शिक्षकाविषयी विचारतील किंवा टप्पे मागे सांगितलं तसं विचारांचे टप्पे असं स्पष्ट कोणताही प्रश्न याच्यावर येऊ शकतोच. परिणामकारक समायोजन आणि वैयक्तिक विकास पुढचा लेसन. व्यवसाय निवडीतील समस्या याच्यामध्ये आहे व्यावसायिक निवडीतील टप्पे. तेच मागच्या वेळेस सुद्धा व्यवसायाविषयी याच्यामध्ये सुद्धा मागच्या लेसनशी संबंधित व्यावसायिक निवडी संबंधित वैशिष्ट्ये, अभिरुची प्रेरणा शेवटचं थोडं वाचून जायचं. याच्यामध्ये व्यक्तिमत्व विषयक व भावनात्मक घटक, व्यवसायाची माहिती, अर्थज्ञानाचे मार्ग हे वाचून जायचं. हे पण मोस्ट IMP आहे. व्यवसाय मार्गदर्शन करणारा शासकीय सेवा, सेवा योजना कार्यालय, व्यवसाय मार्गदर्शन केंद्र याचा अभ्यास करून जायचा. स्वतंत्र व्यवसाय अर्थज्ञानाचा दुसरा मार्ग वाचून जायचं. पण IMP मानसशास्त्र उपजीविकेचा एक मार्ग. व्यावसायिक निवड, पुन्हा व्यवसायावरती लेसन हे व्यावसायिक निवड व प्रभावित करणारे घटक. हे सोपंच आहे व्यवसायाचं लेसन. घरात जर वडिलांचे व्यवसाय असलं तर मुलं सुद्धा व्यवसायामध्ये शिरतात. व्यवसायाविषयीच थोडक्यात माहिती दिलेली आहे. जन्म, क्रम, स्थिती व भांडवलातील लेखी दर्जा, इतर महत्त्वाच्या बाबी. व्यवसायाचं लेखन वाचून जायचं. नंतर आहे व्यावसायिक समायोजन केव्हा घडून येते हा प्रश्न आला तर येऊ शकतो. IMP तारुण्य अवस्थेतील व्यावसायिक समायोजन या लेसनवरती एक प्रश्न, एखादी प्रश्न विचारला जाईल. किंवा तारुण्य अवस्थेतील व्यावसायिक समायोजनाचे मूल्यांकन, मध्यम प्रौढ अवस्थेतील व्यावसायिक समायोजन, उत्तर वयातील व्यावसायिक समायोजन. बुद्धी हा सुद्धा मोस्ट IMP लेसन आहे. याच्यात प्रश्न विचारलाच जातो. बुद्धीचे प्रकार आणि समायोजन, याचे व्यवस्थित उद्दिष्टे प्रास्ताविक वाचून जायचं. बुद्धीवरती कुठल्याही पद्धतीने प्रश्न आला तर तुम्ही उत्तर व्यवस्थित लिहू शकता. नंतर आहे सामाजिक सक्षमता. याच्यावर हा प्रश्न आला तर येऊ शकतो. उत्तम आंतरवैयक्तिक संबंधाचे अधिष्ठान,
विधायक भावना विभक्ती या लेसनमध्ये भावनाविषयी जर आला तर येऊ शकतो प्रश्न. भावना म्हणजे की काय किंवा भावनेची भाषा दिलेली आहे, भावना आणि मानवी कार्यक्षमता. तर भावना या शब्दावरती प्रश्न तयार करून, कोणता प्रश्न येईल वाक्यरचना तयार करून त्याचा अभ्यास करून जायचा भावनेविषयी. नंतर आहे हे जे अवघड शब्द दिलेले असतात, अद्भुत रम्य प्रेम, हे विरुद्ध मोहशता, हे जे की आपण पटकन वाचत नाही हे सुद्धा येऊ शकतं. त्याच्यामुळे हे सुद्धा एक नजर वाचून घ्यायचं अशा मुद्द्यांवरती. नंतर आहे इकडचं पण तसंच आहे, ह्या पेजवरती त्याच्यावरती असं फिरून प्रश्न येऊ शकतो. नंतरचं लेसन आहे 32 मूल्य आणि मानवाचे भवितव्य. मूल्य या लेसनवरती IMP प्रश्न येतोच, मग मूल्य लेसन नीट वाचून जायचा. मूल्यविषयक विचार किंवा मूल्यांवरती प्रश्न वाक्यरचना करून प्रश्न विचारला जातो. याची प्रास्ताविक आणि याचं सारांश वाचून जायचं व्यवस्थित. म्हणजे कोणत्याही टॉपिक्सवर जर प्रश्न आला तर आपण याचं उत्तर मनाच्या भाषेत व्यवस्थित देऊ शकतो. हे सर्व वाचून जायचं. मूल्याविषयी, मूल्यांची आधारभूत तत्वे, आपलं पुस्तक संपत आहे. तर चला पुन्हा भेटू पुढच्या पेपरच्या IMP घेऊन. तोपर्यंत व्हिडिओमधून अभ्यास करीत राहा. सर्वांना पुन्हा एकदा बेस्ट ऑफ लक. पेपर पूर्ण लिहा, कोरा सोडू नका आणि व्हिडिओला सबस्क्राईब करून सपोर्ट करा. तर चला पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. मी सांगितलेले प्रश्न किती आले नाही आले ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.